श्रीरामपूर मध्ये निघालेल्या मोर्चात आकाश दुबे याचे वडील शेखर दुबे देखील सहभागी झालेले आहेत। आता आकाश बरोबर झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे। एका बापाच्या काळजाचा पुतळा गेलेला आहे। आज त्याला न्याय मिळावा म्हणून मोर्चा काढण्यात आलेला आहे। तुम्ही या मोर्चात सहभागी झालेले आहे, आता तुमची काय मागणी असणार आहे? फाशी झाली पाहिजे बेक कुटुंबाची, जेदे कुटुंबाची इन्काउंटर झालं पाहिजे। हे लोक गुन्हेगारी वाढवतात, तरुण पोरांना नशे देतात, या तरुण पोरांना नशेखोर बनवून त्यांच्या माध्यमातून हे गुन्हे घडवतात गावामध्ये। यांच्याकडे एवढे गाड्या येतात कुठून, यांच्याकडून एवढा पैसा येतो कुठून? या पैशाचा दुरुपयोग करतात। यांच्याकडे कोटी कोटी रुपयाचे गाड्या आहे। हे जर काही, मी 50 वर्ष आले श्रीरामपुरात व्यवसाय करतो, माझ्याकडे 10 लाखाची गाडी आहे, याच्याकडे कोटी रुपयाची गाडी कुठून आली? कोणते कष्ट करतात हे? आणि ह्या जो 2 नंबर मधून जो पैसा कमवतात त्या पैशातून हे गुन्हेगारी करणारे हे अशा तरुण पोरं पाहतात, या लोकांना ट्रेनिंग देतात आणि व्यापाऱ्यांना मारायला लावतात। श्रीरामपूर मध्ये अनेक गुन्हेगारी टोळ्या समोर आलेल्या आहेत आणि आता घोषणा दिली जात आहेत की नशामुक्त आणि गुन्हेगारी मुक्त श्रीरामपूर झालं पाहिजे। काल सागर बेग यांनी एक प्रेस घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली। त्यात त्यांनी म्हटले की आकाशच्या वडिलांनी फिर्यादीमध्ये असा कुठलाही उल्लेख केलेला नाहीये। ज्यावेळेस फिर्याद गेली त्यावेळेस मला हे सगळं घटना माहित नव्हती, पण हे जसे 2 दिवस गेले ही सगळी घटना मला कळाली, कसं झालं काय झालं। त्याच्यामुळे मी बाकी हा खुलासा करत आहे। मी त्याचं नाव घेतो ना, बेग कुटुंबानी, जेदे कुटुंबानी, यांचा तो साला आहे, जेदेचा साला आहे तो, त्याच्या 2 बहिणी त्याच्या बाहेर काय ठेवलेल्या, याच्यापेक्षा जास्त काय पुरावा पाहिजे तुम्हाला? अतिक्रमणाच्या जागेत राहतात, काढून टाका अतिक्रमण सगळे यांचे। दुर्घटना झाल्यानंतर तुम्ही सागर बेग यांना फोन केला होता, मात्र ते म्हटले की मी मुंबईत आहे आणि नाहीतर मी या दुर्घटना झाल्या नव्हतं केलं नव्हता, दुर्घटना व्हायच्या आधीच केलं। अरे म्हटलं हे तुझे जर हे आरोपी तुझे असतील, हे गुन्हेगार तुझे असतील, तू त्यांना सांग इथून घेऊन जा। कारण माझ्या एका वेटरने मला सांगितलं होतं की हे जे लोक आलेले हे बेग गँगचे म्हणे, ते सुद्धा त्यांना इथं हे हॉटेलमध्ये यायला घाबरत होते, त्यांना आतमध्ये येऊन द्यायला। या घटनेतील 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या घटनेतील 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे, मात्र आता मास्टर माइंडवर मकोका लावण्यात यावा यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोका इका नाही, त्यांचं एन्काउंटर करा तुम्ही।